पाटण तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाचा कहर। अवघ्या 5 तासात विक्रमी पाऊस, अनेक पूल पाण्याखाली, रस्ते बंद, प्रशासन सतर्क। पाटण तालुक्यावर आज निसर्गाने अक्षरशः धडक दिली आहे। दुपारी 4 वाजल्यापासून सुरू झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने अवघ्या 5 तासात विक्रमी हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले आहे। पाटण शहरातील नव्याने बांधण्यात आलेल्या दांडे पुलाला पुराच्या पाण्याने विळखा घातला असून कवडे गल्लीतील शिवलिंग मंदिर परिसरातील ओढ्याला आलेल्या प्रचंड पाण्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे। नेरळे मोरगरी मार्गावर पावसाचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे, तर नवा रस्ता कुसरुण मोरगरी मार्गावरील सुळेवाडी आणि कुसरुण येथील फरशी पुलावर पाणी आल्याने हा मार्ग तात्पुरता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। बांधकाम विभागाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोक्याचे इशारे देणारे फलक उभारले आहेत। दरवर्षी पुराच्या पाण्याखाली जाणारा मुळगाव पूल यंदाही पाण्याखाली गेला असून तामकणे येथील फरशी पूल ही जलमय झाला आहे। तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्ते बंद झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। दरम्यान बांधकाम विभाग आणि महसूल विभागाची पथके घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत आणि आवश्यक त्या प्रतिबंधक उपाययोजना करत आहेत। मुक्तागिरी न्यूजसाठी विद्या मासुर्लेकर, पाटण।